हॅलो, हाय. आज सकाळीच मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला ज्यात मी तुम्हाला म्हटलं होतं की आज मी लाईव्ह येणार आहे असं. पण मी टायमिंग सांगितला नव्हता कारण माझ्या इथे ऑलरेडी नेटवर्कचा फार इश्यू आहे. तर मी म्हटलं ज्या वेळेस प्रॉपर नेटवर्क आहे असं आपल्याला कळेल त्यावेळेस आपण लाईव्ह जावं. म्हणून मी आत्ता लाईव्ह आलेले आहे. तर बघूया आत्ता कोण कोण लाईव्ह आहे. एकदा लाईव्ह यायला सुरुवात झाली की मग आपण ज्या विषयासाठी मी आलेले आहे किंवा ज्या मुद्द्यावर मी बोलणार आहे तो आपण त्याला आपण सुरुवात करूया. यार हे माझे बेबी हेअर असो. तर लाईव्ह येण्यामागचं 4 जण मला लाईव्ह आलेले दिसत आहेत. तर आय होप तुम्ही जेवण केलेलं असेल, फ्री असाल आणि फक्त 15 मिनिटासाठी मी लाईव्ह आलेले आहे आणि या 15 मिनिटात मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की लाईव्ह येण्यामागचं कारण काय आहे ते. फार गरम होतंय, बाहेर पाऊस पडतोय, प्रॉपर समोर मोठ्या रिंग लाईट समोर मी बसलेले आहे आणि प्रचंड गरम होतंय. असो, तुमचं जेवण झालेलं आहे का? तुम्ही काय करताय? फ्री आहात ना? मला पटकन पटकन तुमच्या कॉमेंट येऊ द्या आणि मग आपण सुरुवात करूया. माझं जेवण झालेलं आहे, मी पोटभर जेवण करून तुमच्या समोर बसलेले आहे. अच्छा, रवी हिंडेकर कोल्हापूर पन्हाळाचे आहेत, ते बघतायत. नमस्कार रवीजी. हाय संजय. हाय जितेंद्र. हाय 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 सगळ्यांना माझा हाय, नमस्कार. तुमच्या इथे पाऊस पडतोय का? आमच्या इकडे खूप पाऊस पडतोय. मुंबईमध्ये आता पाऊस पडतो आहे. साधारण 50 एक जण झाले की मग आपण मेन मुद्द्यावर येऊया. तोपर्यंत आपण फक्त बघूया आता की कोणाचं काय काय म्हणणं आहे. जय खानदेश, प्रशांत वाविस्कर, हाय आसिफ, हाय स्वराज. खूप छान वाटतंय मला. मी खूप दिवसानंतर, मला आठवत नाही मी लास्ट फेसबुकला कधी लाईव्ह आले होते, त्यामुळे मला आता छान वाटतंय. हाय बारकू. हाय जितेंद्र. बरं आता मला बरं, बऱ्याच जणांना प्रश्न आहे की मी कुठे आहे. तर मी मुंबईला आहे. मी सध्या गावाला नाही, त्यामुळे तुम्हाला गावाचे व्हिडिओ येत नाही आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तरी बरेच जण विचारतायत कुठे कुठे. ज्यांना माहित नाहीये त्यांना सांगते की मी आता मुंबईला आहे, मी गावी नाहीये, त्यामुळे तुम्हाला गावाचे व्हिडिओ बघायला मिळत नाही. सध्या मी एका गोष्टीसाठी लाईव्ह आलेले आहे, त्यामुळे मी तुम्हाला कोणाला आता जॉईन करू शकत नाहीये. आज आपला लोक नेहमीसारखा पिंक दिसत नाही, साधा वाटत आहे. लुक माझा पिंक दिसत नाही. थोडस 2 मिनिटं हसले की कदाचित पिंक होईल. नेहमी यायचं लाईव्ह, आम्ही वेट करतो. थँक्यू सो मच प्रशांतजी. पिंक नाही दिसते, मी कशी दिसते? व्हाईट दिसते, कशी दिसते? आसिफ जी म्हणतायत की आम्ही पण मुंबईमध्ये राहतो. ओके, नमस्कार विजयजी. चलो, सांगितल्याप्रमाणे 46 लोक लाईव्ह आहेत, 50 झालेले आहेत. तर आता मी मुद्द्यावर येते. ठीक आहे. मला बऱ्याच जणांचे, जेव्हा मी ज्वेलरीच्या काही पोस्ट टाकत असते, रील्स टाकत असते, तर आता सध्या त्या बंद आहेत, मी आता फक्त स्टोरीला टाकते. तर बऱ्याच जणांना ती कशी ऑर्डर करायची हे माहीत नाहीये. त्यावर मी नंबर दिलेला आहे, 9136165569. हा ज्वेलरी बिझनेसचा नंबर आहे. याच्यावर तुम्ही कॉल केला तर कॉलला तुम्हाला रिप्लाय येणार नाही, कॉल उचलला जाणार नाही. जर तुम्हाला ज्वेलरी ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी व्हॉट्सअपवर तुम्ही जो व्हिडिओ बघितलेला आहे किंवा तुम्हाला जी ज्वेलरी ऑर्डर करायची आहे त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. आता ही ज्वेलरी तुम्हाला कुठे बघायला मिळेल? तर ती तुम्हाला फेसबुकला बीपी ज्वेल या नावाचं आपलं पेज आहे, त्या पेजवर तुम्हाला आपल्याकडे असलेली सगळी ज्वेलरी ही बघायला मिळणार आहे.
बऱ्याच जणांना लक्षातच येत नाहीये की ती ऑर्डर कशी करायची. तर दिलेल्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. ज्वेलरी तुम्हाला जर माहीत नसेल आपल्याकडे कुठली ज्वेलरी आहे, तर तुम्हाला त्याच सोबत एक कॅटलॉग लिंक येणार आहे. त्या लिंकवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला आपल्याकडे असलेली सगळी ज्वेलरी बघायला मिळणार आहे. तिथेच तुम्हाला प्राइसही दिसेल, त्यामुळे प्राइससाठी वेट करण्याची गरज नाहीये. क्वालिटी बेस्टच आहे. तुम्ही पावसातही ज्वेलरी घालू शकतात अशी क्वालिटी आहे. फक्त एवढंच म्हणणं आहे की केमिकल पासून दूर ठेवा. आता केमिकल पासून दूर ठेवा म्हणजे काय? शॅम्पू, बॉडी वॉश, परफ्यूम, अत्तर जे तुम्ही लावतात त्याने ज्वेलरीला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून प्रिकॉशन म्हणून आपण केमिकल पासून दूर ठेवा असं सांगतो. आता ही जी माझी ज्वेलरी आहे ही चांदी आहे. ही दिसते काळी पडली आहे. चांदी आहे, एवढी महाग आहे, तरीही ही काळी पडली आहे. याचा अर्थ ही खराब झाली का? नाही. क्लायमेटचा त्या गोष्टीवर असर होतो, त्याच्यावर परिणाम होतो. किंवा आपल्या इथे क्षारचं पाणी असतं, क्षारच्या पाण्यामुळेही आपली ज्वेलरी खराब होऊ शकते. म्हणून बऱ्याचदा आम्ही सांगतो की आंघोळीच्या वेळेस काढून ठेवा. पण आता बऱ्याच जणांना कंटाळा येतो, कसं काय काढायची, मग आता पावसाळा चालू आहे तरी काढायची का? ठीक आहे, नका काढू. फक्त तुम्हाला जर वाटतंय की तुमच्या आंघोळीच्या पाण्यात क्षार खूप आहे तर ती काढून ठेवा. जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही परफ्यूम मारताय किंवा काय फ्रेश झाल्यानंतर, तर ती काढून ठेवा. बस एवढंच म्हणणं आहे. बाकी ज्वेलरी उत्तम आहे आपली. तुम्ही ज्वेलरी वापरू शकता, वापरून बघा. कारण ज्यांनी वापरून बघितलेली आहे, आता जवळपास 1.5 वर्ष होत आलेला आहे हा बिझनेस सुरू करून, आणि अजूनही ज्यांनी पहिल्या महिन्यात ज्वेलरी ऑर्डर केली होती ते आजही नवीन वेगवेगळं कलेक्शन, वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याकडून ऑर्डर करतात. रिलेटिव्हसाठी ऑर्डर करतात, फ्रेंड सर्कलमध्ये गिफ्ट्स म्हणून देण्यासाठी ऑर्डर करतात. तर हा त्यांचा विश्वास आहे, ही ती ज्वेलरी आहे. त्यामुळेच त्या ज्वेलरीवर ते आज एवढा विश्वास ठेवतायत आणि पुन्हा पुन्हा ऑर्डर करतायत. तर खास लाईव्ह येण्यामागचं रिझन हेच होतं. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ज्वेलरी फ्रॉड तर नाही येणार ना. आता ही जी ज्वेलरी आहे मी तुम्हाला दाखवते. असे बरेच कलेक्शन आहे. यात मंगळसूत्र आहेत, मोठे पट्टी मंगळसूत्र. यात एक्स्ट्राच्या रिंग्स आहेत. ह्या मी घरात ठेवण्यासाठी तर ऑर्डर केलेल्या नाहीये. एवढा रिकामा वेळही नाहीये की लोकांसोबत फ्रॉड करणं. यात बरेचसे ब्रेसलेट्स आहेत. हे बघा, हे बरेचसे सेम ब्रेसलेट आहेत. बऱ्याच जणांना असंही वाटतं की जेव्हा बघा तेव्हा ज्वेलरी संपलीये, आउट ऑफ स्टॉक आहे असंच म्हणते, तू ऑर्डर करतेस की नाही, की एकच ज्वेलरी मागवते. आता मी तुम्हाला दाखवलं की किती कलेक्शन आहे. ते इतकं पटकन जातं, कारण जो एकदा वापरून बघतो तो फ्रेंड सर्कलमध्ये सांगतो क्वालिटी कशी आहे, काही माउथ पब्लिसिटीज होते. तर त्यामुळे फटाफट असं कलेक्शन आउट ऑफ स्टॉक होत राहतं. त्यामुळे तुम्हाला माझं म्हणणं असतं की तुम्ही पटकन ऑर्डर केली तर ही तुम्हाला मिळेल. आता हे बघा, हा चेनचा सॅम्पल दाखवते मी तुम्हाला. हे चेन कलेक्शन आहे. हे खूप जास्त जातं. त्यातही आपल्याकडे हे पीस आहे. तर हे मी फ्रॉड करण्यासाठी एवढे मागवून ठेवले आहेत का? तर नाही. बरं, आता बराच वेळ झाला, मी कॉमेंट्स वाचलेल्या नाहीये, वाचून घेते. म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील तर आपण तेही घेऊया. तुम्हाला ज्वेलरी बद्दल कुठलेही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा, मी तुम्हाला त्यांची उत्तरं देण्यासाठीच लाईव्ह आलेले आहे. दीदी आप कोणसे? अच्छा, हा मोनी रॉयने विचारलेला आहे. ज्वेलरी बिझनेसशी याचा काहीही संबंध नाहीये, पण त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे, तर आपण त्याचं उत्तर देणार आहे की तुम्ही कुठले गॅजेट व्हिडिओसाठी यूज करतात. सध्या मी हॉलीलँडचा हा लार्क 1 कॅमेरा यूज करते आणि आयफोन 16 आहे जो मी यूज करते. बाकी हे सोडलं तर दुसरं काहीच मी यूज करत नाहीये. आता तर फिल्टरही लावलेलं नाहीये, कारण यात फिल्टर नाहीये. मला असेल तरी मला माहित नाही. हा एक प्रश्न आहे. अजून कोणाला ज्वेलरी संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकतात. ठीक आहे. हा,
पाऊस आहे मुंबईला. मी तुम्हाला सांगते की ज्वेलरी संदर्भात तुम्ही मला प्रश्न विचारा. आपल्याकडे खूप छान छान कलेक्शन आहे, माहितीये का? हे बघा, इतकं सुंदर आणि रिच कलेक्शन आहे. हे घातल्यानंतर खरोखर तुम्हाला प्रत्येक जण विचारणार की कशी ज्वेलरी आहे. आता ही चेन मी काल मी स्टोरीला टाकलेली. बऱ्याच जणांनी यासाठी विचारलं होतं, पण खूप सोपं आहे. तुम्हाला तुमचा डिटेल ऍड्रेस द्यायचा आहे. डिटेल ऍड्रेस म्हणजे कसा? तुमचा घराचा नंबर. बऱ्याच जणांना माहित नाहीये, त्यासाठी मी सांगते. ज्यांना माहित आहे त्यांनी हसायचं नाहीये, पण ज्या बिचारांना खरोखर माहित नाहीये ते मला लोकेशन पाठवतात. आता मी ते लोकेशन पोस्टमॅनला नाही देऊ शकत, त्यामुळे तुमचा तिथे प्रॉपर घराचा नंबर, कुठल्या बिल्डिंगमध्ये राहतात, कुठल्या चाळीत राहतात, कुठल्या एरियात राहतात, त्याच्या आजूबाजूला काय लँडमार्क आहे, कुठलं हॉस्पिटल आहे का, गार्डन आहे का, कुठलंही असं लोकेशन ज्याचं खूप मोठं नाव आहे आणि त्या इझी पोहोचू शकतात. आजूबाजूला कुठली शाळा असेल तर ते टाका, पिनकोड टाका, तालुका टाका, डिस्ट्रिक्ट टाका. या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत, म्हणजे प्रॉपर तुमच्या ऍड्रेसवर ज्वेलरी पोहोचणार आहे. ती रिटर्न येणार नाही, ती तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थित सुरक्षित पोहोचेल. कारण रिटर्न येणं एक तर ऑलरेडी ज्वेलरीचे आपण प्राइस कमी ठेवले, त्यात तुम्ही जर ती ज्वेलरी रिटर्न पाठवली मग तुम्हाला परत त्याचे चार्जेस द्यावे लागतील. आणि फर्स्ट टाइम फ्री शिपिंग आहे, आपण डिलिव्हरी चार्जेस घेत नाही. ओके, त्यामुळे डिटेल ऍड्रेस पाठवा. DAI फेस आहे ना? नाही रे बाबा, कोण आहे? घामाने पण काळी पडते का? नाही, ज्वेलरी घामाने काळी पडत नाही. आता सध्या मी काढून ठेवलीये, पण तुम्हाला माझ्या गळ्यात बऱ्याचदा दिसत असेल मी 1-1.5 वर्षापासून एक चेन आणि व्हीचं पेंडंट वापरते. पण हा, मी हे सांगेन की प्रत्येकाचा घाम वेगवेगळा असतो. आता वेगवेगळा असतो म्हणजे मी फार एक्सप्लेन करत नाही, पण प्रत्येकाच्या घामानुसार त्याचा चेंज होऊ शकतो. हेच मी उत्तर देईल, मी जास्त डीप मध्ये जात नाही. नाहीतर मग परत तुम्ही म्हणाल की असं बोलली तसं बोलली. पण तुम्ही समजदार आहात, समजून घ्या. ओके, ठीक आहे. आता पाठवमधील लवकर असं बऱ्याच जणांनी सांगितलं आहे. तर ज्यांना ज्वेलरी ऑर्डर करायची आहे आणि जे आज रात्री 12 वाजेपर्यंत ऑर्डर करतील त्यांना आपण फर्स्ट टाइम मी 10% डिस्काउंट देणार आहे. 12 नंतर ऑर्डर करणाऱ्यांना डिस्काउंट मिळणार नाही. दुसरी गोष्ट की आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी नाही, कळलं? ऑनलाईन पेमेंट पहिले तुम्हाला ट्रान्सफर करावं लागणार आहे आणि त्यानंतर ज्वेलरी पॅक होणार आहे. उद्या मंडेला ज्वेलरी पॅक होऊन निघेल. उद्या संडे असल्यामुळे उद्या पोस्ट ऑफिस बंद राहील. खूप असं लहान मुलांसारखं शिकवते का मी तुम्हाला? नाही ना, सॉरी. पटकन पटकन कोणाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकतात. ठीक आहे. हो, तुम्ही दाखवलेली पहिली जी चेन प्लेन चेन आहे ना, ती कितीला आहे? ओके, मी कुठल्याच रीलमध्ये प्राइस सांगितलेली नाहीये, पण मी तुम्हाला सांगते ही आहे 399, 399, फक्त 399 रुपयाला आहे. खूप क्वचित अशी ज्वेलरी आहे जी आपल्याकडे 1000च्या वर आहे, सगळ्या 1000च्या आत आहे. अँटी टर्निश ज्वेलरी आहे, बेस्ट क्वालिटी आहे, वापरून बघा. 400 रुपये काही खूप नाहीये, अशी खूप काही प्राइस नाहीये की तुम्हाला महाग पडेल किंवा काय. व्हिडिओ खूप भारी बनवता, थँक्यू सो मच. हॅलो, हिना दीदी लाईव्ह आलेली आहे. हाय. कुठे भेटेल ज्वेलरी? पत्ता, सर, चेन आणि ब्रेसलेट घ्यायचं आहे. कुठे भेटेल ज्वेलरी? मी माझा नंबर इथे जर मला टॅग करता आला तर करेल. जी पण ज्वेलरी मी पोस्ट करते तिथे प्रत्येक ज्वेलरीमध्ये मी नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर, तो नंबर आधी VP ज्वेल या नावाने सेव्ह करायचा मोबाईलमध्ये. मग व्हॉट्सअपवर जायचं, तिथे VP ज्वेल सर्च करायचं, तिथे हाय मेसेज पाठवायचा किंवा
तुमच्याकडे कुठलं कलेक्शन आहे ते आम्हाला पाठवा सांगायचं. असं सांगितल्याबरोबर तुम्हाला ऑटो एक लिंक मिळेल. त्या लिंक वर टच केलं की आपल्याकडे असलेलं पूर्ण कॅटलॉग हे तुमच्या समोर ओपन होणार आहे आणि त्यात आपल्याकडे असलेली संपूर्ण ज्वेलरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. ओके, 10 चेनची किंमत सांगा, घेणार तेव्हा सांगणार. ओके, कारण 10 चेन पाहिजे, 15 चेन पाहिजे, डझनभर पाहिजे असे बोलणारे असतात, पण ते कितपत घेतात ते पैसे आल्यावर मी सांगेल. कोणी घेतली ना त्यांचं नाव मी पैसे आल्यावर सांगेल. ठीक आहे. मला ब्रेसलेट आणि चेन पुन्हा दाखवा. खूप सारे ब्रेसलेट आहे, मी तुम्हाला कुठले कुठले ब्रेसलेट दाखवू, पण तरीही मी तुम्हाला दाखवते. मला तुम्हाला कसे ब्रेसलेट मी आता दाखवू, किंमत सांगत जा ना. आता खरं सांगू, एवढ्या याची किंमत सांगणं लगेच तरी पॉसिबल नाहीये, पण मी तुम्हाला सांगते, तुम्ही जर एक मेसेज करा मोबाईलमध्ये, असं लिहून ठेवा, कुठे नंबर लिहून ठेवा, 9136165569. मी फार लाईव्ह येत नाही, त्यामुळे मला इथे कुठे काय ऍड करायचं, कसं ऍड करायचं माहित नाहीये, पण तरीही मी काही कॅप्शन मध्ये किंवा काय मी तिथे नंबर नाव सेंड करेल, पोस्ट करेल, म्हणजे तुम्हाला मिळेल. तरी पण आता ज्यांनी सांगितलं की पहिली चेन आणि ब्रेसलेट दाखव, त्यांना मी दाखवते. हे ब्रेसलेट आहे. ओके, याचं हे लॉक आहे, हे इथून असं लॉक होतं. ठीक आहे, हे ब्रेसलेट. आणि प्रत्येक चेन ब्रेसलेट घेताना साईज विचारून घ्या, कारण बऱ्याच जणांचा नेक पातळ म्हणजे बारीक असतो, कोणाचा खूप हेल्दी असतो, तर चेन टाईट होऊ नये, रिटर्न येऊ नये, यासाठी आपण प्रत्येक गोष्ट ही आधीच क्लिअर करत असतो. तर त्यामुळे आधी विचारून घ्या. आता हे ब्रेसलेट, ह्याची प्राइस आहे 499. 500 रुपये खूप महाग नाहीये ना. असंच जास्त बोलायचं नाही, हे माझ्यासाठी होतं, तुमच्यासाठी नाही. ओके, ज्यांना ब्रेसलेट आणि चेन हवं होतं त्यांना दाखवलं गेलेलं आहे. प्राइसही मी सांगितलेली आहे. कोणाचा मेसेज वाचत जा. चेनची किंमत सांग. चेनची किंमत सांगितलेली आहे. माझ्या गळ्यात चेन आहे, होती, पण काळी न पडता माझी मानच काळी पडली. तुम्ही ना खूप जंक फूड खाताय, म्हणून तुमच्या पोटात किडनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याचा परिणाम आपल्या मानेवर दिसतो, म्हणून आपली मान काळी पडते. तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. ठीक आहे. दोन्ही चेनची किंमत सांग. ही चेन जी आहे ही आहे 750 रुपयाला. ओके, अशा बऱ्याच चेन आहे. ही आहे 699 रुपयाला. हे बघा, दिसते. ही काहीतरी 550-600च्या दरम्यान आहे. एक्झॅक्ट मी आता प्राइस नाही सांगू शकत, पण मी तुम्हाला कॅटलॉग मध्ये प्राइस आहे, तुम्हाला तिथेही प्राइस बघायला मिळेल. आणि आपल्याकडे खूप विकले जाणारी जी आहे हे रुद्राक्ष चेन, ही युनिसेक्स आहे. ही जेंट्स लेडीज दोन्ही यूज करू शकतात. याची फिनिशिंग बघा, जवळ आल्यावर दिसते की नाही माहित नाही, पण ह्याची फिनिशिंग खूप छान आहे. माहितीये, चेन कलेक्शन भरपूर आहे आपल्याकडे. हे बघा, लेडीज मंगळसूत्र पण आहे, पण मंगळसूत्राचं आपण गॅरंटी वगैरे काही घेत नाही, कारण ते फॅन्सी आहे आणि ते अँटी टर्निश नाहीये. पण तुम्हाला जर फॅन्सी डिझाईन म्हणून वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. हे बघा, ही आपल्याकडची खूप विकली जाणारी चेन, जी कस्टमरने सांगितलेलं आहे की 1-1 वर्षापर्यंत ह्या चेनची पॉलिश केलेली नाहीये, म्हणजे ते डेली आंघोळीला वगैरे पण यूज करतात. आता ही चेन किंवा मी इतर दाखवलेले प्रत्येक गोष्ट याची सेम क्वालिटी आहे, अँटी टर्निश आहे, त्यामुळे प्रत्येकाची क्वालिटी बेस्ट आहे. फक्त एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, केमिकल पासून दूर ठेवायचंय आणि तुमचा घाम, या 2 गोष्टी दोन्ही तुमच्या हातात आहे.
ठीक आहे. आता ही जी चेन आहे ना, ही पण आपल्याकडे 399 रुपयाला आहे. आता यात तुम्ही म्हणाल की मग बाहेर एवढ्यालाच मिळते तेवढ्यालाच मिळते, तर इंडियन कॉपी ज्या असतात ना, कॉपी चेन, त्या सेम तुम्हाला बघायला मिळतील. ही आपल्याकडे ओरिजिनल अँटी टर्निश आहे, फेक आपण ठेवत नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे प्राइस तुम्हाला कदाचित थोडीशी जास्त वाटू शकते. ही बघा, ही नाजूक अशी डेलिकेट चेन, लेडीजला जेंट्स दोन्ही बोथ म्हणजे कोणीही वापरू शकतं अशी चेन आहे. हे बघा, याची डिझाईन बघा, ही पण खूप सुंदर आहे. खूप कलेक्शन आहे, पण मी तुम्हाला सगळं आता दाखवायचं म्हटलं तर मी 15 मिनिटासाठी लाईव्ह आले होते, पण माझा पूर्ण. हे बघा, ही पण डेलिकेट चेन आहे, ही पण खूप विकली जाते. म्हणजे बरंच कलेक्शन असं आहे ना, जे रिपीटेड लोक ऑर्डर करतात, ज्यांनी ऑर्डर केलेली आहे ते अजून त्यांच्या फ्रेंड सर्कलसाठी करतात. हे बघा, ही पण सुंदर अशी गळ्यात घातल्यानंतर ना फार छान दिसते. बऱ्याच जणांना छोटी साईज हवी असते, म्हणजे शर्ट वगैरे घातल्यानंतर ती अशी आतनं छान अशी वर्ण दिसेल. आता ही त्यांच्यासाठी आहे ज्यांचा गळा बारीक आहे, ज्यांचा थोडासा हेल्दी आहे, त्यांच्यासाठी आपल्याकडे मोठी साईज पण आहे यात सेम चेन मध्ये. आता मी कमेंट वाचते तुमच्या. प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे. तुम्ही मेसेज केला ना की तुम्हाला प्रत्येकाची प्राइस मिळेल, नाहीतर कॅटलॉग मध्ये आपण प्रत्येकाची प्राइस ऍड केलेली आहे. पंकज महालेंचं म्हणणं आहे, मी तुला दोनदा कमेंट करणार तरी तू उत्तर का बरं ना दे. आत्ता केली असेल तर मी तुम्हाला लगेच उत्तर देते तुमच्या प्रश्नाचं, पण आधी कधी केली असेल तर मी फार कॉमेंट वाचत नाही. हे अँटिक आहे का? हो, अँटिक ज्वेलरी आहे आपल्याकडे, अँटिक टर्निश ज्वेलरी आहे आपल्याकडे. रिंग कुठली तुझ्या बोटात? माझ्या बोटात? ही माझ्या बोटात सिल्वर रिंग आहे. ही तुम्हाला आवडली तरी मिळणार नाही, कारण मी स्वतः विकत घेतली आहे. अँटी डॅनिश आहे का हे ज्वेलरी? याची गॅरंटी वॉरंटी काय आणि पॉलिश जाणार नाही? अँटी टर्निश ज्वेलरी आहे आपल्याकडे, याची पॉलिश जाणार नाही. आणि जर गेली तर त्याची फक्त दोन कारणं असू शकतात, की एक तुम्ही केमिकलचा यूज केला, शॅम्पू, बॉडी लोशन, बॉडी वॉश, परफ्यूम, अत्तर असं वापरलं तर याची पॉलिश जाणार. आणि दुसरी तुमच्या अंगावरचा घाम, तुम्ही आंघोळीसाठी वापरत असलेलं क्षारचं पाणी, या 2-3 गोष्टी आहेत ज्यामुळे पॉलिश जाईल. आता कोणी सांगितलंय की मंगळसूत्र दाखव. आपल्याकडे असलेल्या मंगळसूत्रामध्ये मी तुम्हाला दाखवते. हे पट्टी, ब्रॉड पट्टी येते ना, तसं हे मंगळसूत्र आहे. याची लेंथ तुम्ही बघू शकतात. आता माझी मान छोटी असल्यामुळे, नाजूक असल्यामुळे मला ती थोडी खाली जाते. जर तुम्ही हेल्दी असाल तर थोडीशी ही वर येईल आणि तुम्हाला छान दिसेल अजून. हे बघा, हे याचं पॅन्डंट आहे, हे मंगळसूत्र. ठीक आहे, याच्यासोबत याचे कानातलेही आहेत, मी तुम्हाला तेही दाखवून देते. ह्याच्यासोबत हे कानातले येतील. ठीक आहे, याची प्राइस आहे 1369, 1369. आणि यात ही दुसरी डिझाईन. आता आपल्याकडे ह्या दोनच डिझाईन शिल्लक आहेत, दिसते. हे बऱ्याचदा फॅन्सी ज्वेलरी ही लग्न कार्य किंवा असं काही असेल तर तिथेच वापरली जाते, त्यामुळे ह्याची लगेच एका याच्यात तुमची पॉलिश जाईल असं नाही. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. हे मंगळसूत्र आणि हे ह्याच्यासोबतचे कानातले.
दिसते फिनिशिंग बघा तुम्ही. ही बॅक साइड, ही फ्रंट साइड. मंगळसूत्रामध्ये पण आपल्याकडे बरेच कलेक्शन आहे, मी तुम्हाला तेही दाखवते. ज्यांना खरोखर हे सगळं बघायला आवडतंय त्यांनी बघा, आणि ज्यांना नाही आवडत आहे त्यांनी मला बघा. ओके. हे मंगळसूत्रामध्ये आपल्याकडे असं डायमंड दिसतंय, आणि ह्याचे हे मणी बघा. हे मणी असेच राहणार आहे, याची शाईन जाणार नाहीये, शाईन अजिबात कमी पडणार नाहीये. आणि यासोबतचे हे कानातले. ठीक आहे. आता ह्याची प्राइस जर विचारली तर हे साधारण 1000 पर्यंत वगैरे जाईल. यात आपल्याकडे बऱ्याच डिझाईन्स आहेत. हे बघा, हे सेम याच्यामध्ये हा ग्रीन कलर आहे. मी अजून तुम्हाला एक डिझाईन दाखवते. याची चेन रेग्युलर यूज मध्ये येते तशी आहे. हे बघा, हा कलर खूप सुंदर आहे. यात आपल्याकडे 3 कलर आहेत. हा मरून, मजिंटा, कुठला कलर म्हणतात बघा, पिंक, हा एक कलर आहे. यात आपल्याकडे अजून ग्रीन कलर, हा एक ग्रीन कलर आहे. याची प्राइस आधीच्या पेक्षा थोडी जास्त आहे. प्राइस त्यावर लिहिलेली तुम्हाला दिसत असेल, नसेल दिसत तर मी सांगते, 1159. आणि एक प्रॉपर व्हाईट कलर आहे असं. आणि अजून एक मला आवडलेलं पेंडंट, आणि हे दाखवते. याला चेन ऍड केलेली नाहीये. तुम्हाला वाटलं तुमच्याकडे आहे तशी तुम्ही चेनही ऍड करू शकतात. हा एक आहे. यात आपल्याकडे ग्रीनच्या जागी व्हाईट कलर आहे. हे बघा, प्रॉपर फिनिशिंग तुम्हाला दिसेल बॅक साइड. आणि हे याचे कानातले. हे मंगळसूत्रामधलं फॅन्सी कलेक्शन किंवा रेग्युलर यूज साठी हे असं कलेक्शन यूज केलं जातं. दुसरं मी तुम्हाला दाखवते. डेली वेअर साठी डेलिकेट असे मंगळसूत्र बरेच यूज केले जातात. मंगळसूत्रचा बॉक्स मी आणायचं विसरले असं वाटतंय मला. आहे आहे आहे. खूप छान छान मंगळसूत्र आहेत. म्हणजे हे मंगळसूत्र घातल्यानंतर तुम्ही इतरही दुसरे तुमच्याकडे काही फॅन्सी मोठे मंगळसूत्र असतील, हे असं गंठण सारखं घालतात बघा इथे. असं खूप सुंदर दिसतं. आणि हा ग्रीन कलर, यात पिंक कलर एक आपल्याकडे आहे. आता बरेच कलर आहेत, बरेच नाही सॉरी, ग्रीन आणि पिंकच आता आहे यात. तुमच्या ही डिझाईन लक्षात आलेली आहे का? हे बघा, हे असं दिसतंय. हे बघा, हा जो ग्रीन स्टोन आहे इथे व्हाईट कलर मध्ये पण आहे आपल्याकडे. ज्यांना कोणाला हवे आहेत त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला लगेच मिळेल. डिटेल ऍड्रेस पाठवा. हे बघा, दिसतंय. यात हा जिथे पिंक आहे तिथे आपल्याकडे अजून व्हाईट कलरही आहेत. मंगळसूत्रामध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत बघायला.
पण मी तुम्हाला आता त्यातले काही सिलेक्टेड पीस दाखवते. हे बघा, दिसतंय? सॉरी, हे ना थोडंसं, हे बघा, मंगळसूत्रामध्येही भरपूर ऑप्शन्स आहेत. तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक पाठवेल. आता राहिलं काय आपल्याकडे? बरं, बऱ्याच जणांनी मला मागे विचारलेलं की कमरेत घालतात ती चेन आहे का? तर ती चेन आहे आपल्याकडे, अँटी टर्निश मध्ये आहे, त्यामुळे पॉलिश जाण्याचं टेन्शन नाही. प्रॉपर दाखवते, थोडी मोठी आहे. हे बघा, ही ती चेन आहे. शाईन बघा तिची, फिनिशिंग बघा, प्रत्येक अँगलने चमकते. आणि ही अशी भरपूर मोठी आहे. आणि तुम्हाला एक्स्ट्रा तिथे चेनही दिलेली आहे, तुम्ही प्रॉपर ऍड करू शकता चेन तिथे. हे बघा, अशी ही मोठी आहे, म्हणजे प्रॉपर कमरेच्या साईजची आहे. बाळीसाठी भरपूर विचारलं जातं, तर आपल्याकडे बाळी पण आहे, सिल्वर बाळी कलेक्शन पण आहे, आणि यात गोल्डन पण आहे. गोल्डन अजून आहेत, आता यात एक शिल्लक आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही गोल्डन आहे, जशी होती सिल्वर सेम तशीच ही गोल्डन आहे. आणि यात हे अजून दुसरं कलेक्शन, लेडीज जेंट्स दोन्ही यूज करू शकतात. कडा कडा कडा, हे जेंट्स कडं, याची डिझाईन बघून घ्या. हे आपल्याकडे आहे 459, म्हणजे 459 ला. हे तुम्हाला ऑनलाईन कुठेही 350 पर्यंत वगैरेही मिळेल, त्याची पॉलिश जाईल असे आहेत. आपल्याकडे प्रॉपर पॉलिशचे आहेत. इथे नावही दिसेल तुम्हाला जर जवळून बघितलं तर. त्याच्यामुळे ह्याची क्वालिटी चांगली आहे, बेस्ट क्वालिटी आहे. हे बघा, हे तुमच्या साईजला येईल की नाही त्यानुसार एकदा चेक करून मी तुम्हाला देईन. यातही बरेच ऑप्शन्स आहेत. सिल्वर मध्येही, ज्यांना गोल्डन कलर नको असेल त्यांच्यासाठी सिल्वर मध्येही आहे आपल्याकडे. हे बघा, हे डिझाईन मला खूप आवडलेली, आणि हे स्टेनलेस स्टीलचं आहे, त्याच्यामुळे ह्याची पॉलिश जाईल का हा प्रश्नच येत नाही, कारण हे असंच राहणार आहे. आणि ही साईज पण अशी आहे ना की ही मुलांसाठी सफिशियंट आहे. जर हेल्दी असेल तरी पण ही इझिली ही साईज येईल, आणि जर फार हेल्दी नसेल तर आपल्याकडे ही साईज आहेच. यात गोल्डन सिल्वर असं दोन्ही कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा, इथे 2 वर खाली असे स्टड आहेत. आता मी कॉमेंट वाचून घेते. बरं, निखिलचं म्हणणं आहे की त्याच्या मोबाईलचं रिचार्ज संपतंय, तर रिचार्ज करून दे. निखिल, तू पटकन मोबाईल ठेव आणि सरळ झोपून घे, ठीक आहे? अरे हिना दीदी, मी एक्झॅक्ट हेच उत्तर दिलं. मी तुझी कॉमेंट आत्ता वाचली. निलेश यांचं म्हणणं आहे की घाम तर सगळ्यांनाच येत असतो, असा काही वेगळ्या पद्धतीचा घाम नाही की पॉलिश खराब करू शकेल. याचं उत्तर नक्कीच तुम्हाला एक चांगला डॉक्टर देऊ शकतो. आणि मला जेवढं माहित आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगते की प्रत्येकाचा घाम हा वेगवेगळा असतो, खरोखर असतो. कोणाच्या घामाचा वास येतो, कोणाच्या घामाचा खूप वास येतो, आणि कोणाच्या घामाचा अजिबात वास येत नाही. तर घाम वेगवेगळा असतो,
आणि त्याच्यानुसार ते तुमच्या स्किनवर, तुमच्या अंगावर सोनं असेल, चांदी असेल, सोन्यावर तर फार नाही लक्षात येत, पण पितळ जरी घातलं, तांब जरी घातलं तरी ते घामामुळे, तांब घातलं असेल तर पूर्ण इथे ग्रीन कलर होतो. तेच एखाद्याला असं सूट होतं की त्याच्या इथे अजिबात ग्रीन कलर दिसत नाही. चांदी कोणाकोणाच्या अंगावर काळी पडते, कोणाच्या अंगावर खूप चमकते. माझ्या अंगावर चांदी खूप चमकते, पण मी आता जिथे राहते तिथे क्षारचं पाणी असल्यामुळे माझ्या अंगावरची चांदी ही काळी पडली आहे. हेच तुम्ही जर ब्रेसलेट 1 महिना आधीचं बघितलं तर हे तुम्हाला चांगलं चमकताना दिसेल. तर घामाचा फरक पडतो. आपल्याला माहित नसेल तर ज्यांना माहित आहे त्यांना विचारून घ्या. ठीक आहे. मंगळसूत्र, थँक्यू दिव्यांग. बरं, हिना पाटील यांना झोपायला लावणाऱ्या निखिलला मला सांगायचंय की भाऊ, तुझी जशी नाईट ड्युटी असते तिचीही तशी नाईट ड्युटी असते. ती रात्री न झोपता स्ट्रे डॉग जे आहेत त्यांना ती फिडिंग करायला जाते, त्यांना खाऊ घालायला जाते. कारण कुठला स्ट्रे डॉग हा रात्री उपाशी झोपू नये त्यासाठी ती त्यांच्यासाठी खायला घेऊन जाते. तर त्याच्यामुळे जर आपल्याला कोणाबद्दल माहित नसेल ना तर फार बोलू नये. आणि हे तर मला खरोखर आवर्जून सांगावं असं वाटतं, कारण बरेच कमेंट्स आपण करतो, आपल्याला कोणाच्या लाईफमध्ये काय चाललंय काहीही माहित नसतं. आपल्याला आपलं जे फ्रस्ट्रेशन असतं, आपल्याला वाटेल ते आपण लोकांना बोलतो आणि मोकळा होतो. त्याच्यावर त्यांना काय वाटेल, ते खरंच आहे का, खोटे आहे का, तुम्ही एखाद्याबद्दल ज्या कमेंट पास करतात तुम्हाला काही माहित नसतं, तर थोडंसं बोलताना विचार करावा. ठीक आहे. आणि माझं बोलणं वाईट वाटलं असेल तर अनफॉलो केलं तरी चालेल. दीदी, मैं मराठी आदमी हूँ, लेकिन ये चीज कैसे लेना है आपके वर तो भरोसा, संपर्क कसा करू पता नाही. व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमचे पेमेंट जर मला अकाउंटवर आलेलं असेल तर तुमची ज्वेलरी तुमच्यापर्यंत 100% पोहोचणार. जेंट्स चेनची प्राइस काय आहे? जेंट्स चेनची प्राइस आपल्याकडे 250-300 रुपयापासून आपल्याकडे 1600 रुपयापर्यंत आता जेंट्स चेन अवेलेबल आहे. त्यातली जी मी आज जी पोस्ट केलेली चेन होती, मी तुम्हाला आता इथे असेल तर ती दाखवते. येस, सॉरी, ही जी चेन आहे आपल्याकडे, हिची प्राइस आहे, हिचं लॉक बघा, मी काल परवाच ह्याची पोस्ट टाकलेली. हे हिचं लॉक, याचं लॉक आहे, दिसतंय तुम्हाला. या चेनची प्राइस आहे 1360 रुपये. ठीक आहे. 59 दिले तरी चालेल, 1 रुपया कमीच ठेवलाय त्याच्यात. आणि जी आज पोस्ट टाकलेली आहे तिची प्राइस आहे 1560-59 असं काहीतरी. ही एक लास्ट चेन आहे जी आपल्याकडे महाग आहे. बाकी आपल्याकडे 250-300 पासून आपल्याकडे चेन अवेलेबल आहेत. जशी तुम्ही घ्याल तशी आहे. प्रत्येकाची क्वालिटी सेम आहे. पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला असं वाटेल की 1500ची चेन म्हणजे तिची क्वालिटी चांगली असेल, तर असं काहीही नाही. 1500च्या चेनची जी क्वालिटी आहे तीच क्वालिटी तुम्हाला 400 रुपयाच्या चेनमध्ये मिळणार आहे. तर आता यात तुम्हाला फरक दिसत असेल, वजनाचा फरक आहे. वजन जास्त म्हणजे मटेरियलही जास्त लागलेलं असणार, त्यामुळे तेवढाच एक फरक आहे प्राइसमध्ये. बाकी क्वालिटी सेम मिळेल तुम्हाला. 400ची क्वालिटी पण तीच आहे आणि 1600ची क्वालिटी पण तीच आहे. आय होप मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली असतील. जर कोणाला अजून काही प्रश्न असतील तर प्लीज आत्ताच विचारून घ्या. खास तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच मी आज फेसबुकला पहिल्यांदा लाईव्ह आलेले आहे. हा, तुझ्या डोळ्याखाली इतकं काळं का आलंय? तर मी आज बाहेर गेले होते. डार्क सर्कल तर आहेतच मला, जे तुम्हाला आता दिसत असतील. दिसत आहेत? ओके.
म्हणजे मला आता ज्वेलरी सोडून मी याचं पण तुम्हाला उत्तर देते. आणि मी बाहेर गेली होती, मी मस्कारा लावला होता, तो प्रॉपर निघाला नाहीये, त्यामुळे ते काळं दिसत असेल. ओके. माझ्यामध्ये प्रोटीनची कमी आहे. यस, बरोबर. ज्यांनी ऐकलं नसेल त्यांना मी पुन्हा सांगते, 12 वाजेपर्यंत जे आज ऑर्डर करणार आहे कुठलीही ज्वेलरी, ज्यांचं पेमेंट आज 12 वाजेपर्यंत येणार आहे, त्यांच्यासाठी आपण 10% डिस्काउंट ठेवलेलं आहे. उद्या सकाळी जे बघतील त्यांच्यासाठी नाही. ओके. ज्यांना मला बघितल्यावर कोणाची तरी आठवण येते त्यांनी मला थँक्यू म्हणा. ओके. माणिक कुलकर्णी, थँक्यू सो मच. तुम्ही माझे प्रत्येक रील बघता त्यासाठी. गुड नाईट. आय होप प्रत्येकाच्या मटेरियल कुठलं आहे, मटेरियल कोणतं आहे? अँटी टर्निश ज्वेलरी आहे, स्टेनलेस स्टील आहे. अँटी टर्निश ज्वेलरी आहे आणि ती जी पॉलिश आहे ती स्टेनलेस स्टीलवर मारलेली आहे. त्याची पॉलिश लवकर जात नाही. ठीक आहे. तुम्हाला जर असा खूप डाऊट असेल ना क्वालिटी कशी आहे काय वगैरे, तर एक तुम्ही आपल्याकडे 400 पासून चेन आहेत, तुम्ही एक ऑर्डर करून बघा. ऍटलिस्ट तुम्हाला 1-2 महिने वापरल्यानंतर लक्षात येईल की क्वालिटी कशी आहे. त्यानंतर तुम्ही ऑर्डर करू शकता. ठीक आहे. नाही, इकडचं चालू नसेल, बघ ना एकदा चालू करून. केलं का? हा, मग ते भरली असेल म्हणून आले मी. बरं, मला खरोखर आता जावं लागणार आहे. थँक्यू सो मच, तुम्ही एवढा वेळ दिला. मी 15 मिनिटासाठी आले होते, अर्धा तास झालाय. तर आय होप तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. आणि काही राहिलं असेल तर नंबर आहेच माझा तुमच्याकडे. VP ज्वेल नावाने तुमच्या मोबाईलमध्ये हा नंबर सेव्ह असणं गरजेचं आहे. कधी तुम्हाला कुठे जायचं असेल आणि तुम्हाला अशा वेळेस आपल्याला ज्वेलरी घ्यायची, काय करायचं, तुम्ही लगेच ज्वेलरी ऑर्डर करू शकता. 4 ते 5 दिवसाच्या ज्वेलरी तुमच्याकडे पोहोचलेली असेल. सॅटर्डे संडे असला तर ते एक्स्ट्रा दिवस ऍड करा. 9136165569 हा आपला ज्वेलरी बिझनेसचा नंबर आहे. ह्याच्यावर फक्त तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, कॉल रिसीव्ह केले जाणार नाही. कळलं? ओके. धन्यवाद. थँक्यू.